विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका किंवा त्याच्या मर्यादा आपण पाहणार आहोत। यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पाहिले आणि आज आपण या सिद्धांताच्या मर्यादा लिमिटेशन्स आपण ज्याला म्हणूया ते लिमिटेशन्स किंवा त्याच्या वेगवेगळ्या टीकाकारांनी केलेल्या टीका या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत। घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील मर्यादा किंवा टीका आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील। पहिली जी टीका टीकाकाराकडून करण्यात येते ती म्हणजे अवास्तव गृहीतके। या सिद्धांतावर करण्यात येणारी ही सर्वात महत्त्वाची टीका आहे, ती म्हणजे या सिद्धांतासाठी जे घेण्यात आलेली गृहीतके आहेत, एकजिन्सी वस्तू, संख्यात्मक मापन वगैरे वगैरे, उपभोगातील सातत्य किंवा एकच गरज, ही जी काही गृहीतके या सिद्धांतासाठी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घेतलेली आहेत, ती गृहीतके अवास्तव आहेत। अर्थात गृहीतके जरी घेतली तरी त्याला थोडीशी वास्तवाची जोड असायला पाहिजे, पण डॉक्टर मार्शल यांनी घेतलेली गृहीतके फारच अवास्तव आहेत असं टीकाकारांचं म्हणणं आहे। घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतासाठी किंवा हा सिद्धांत स्पष्ट होण्यासाठी घेण्यात आलेले सर्व गृहीतके ही अवास्तव आहेत। सर्वच उपभोक्ते हे विवेकशील असतील असे नाही, म्हणजे विवेकी उपभोक्ता किंवा उपभोक्ता सर्वसामान्य असतो या गृहीतकावर या ठिकाणी टीका करण्यात आलेली आहे। सर्वच उपभोक्ते हे विवेकशील असतील किंवा सर्वसामान्य असतील असं नाही। उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, तिचं मोजमाप करण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नसताना डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता ही संख्येमध्ये किंवा अंकामध्ये मोजता येते असे जे गृहीत घेतलेले आहे त्यावरती सुद्धा टीकाकारांनी टीका केलेली आहे। शिवाय एकजिन्सी वस्तू, सर्व वस्तू रंग, रूप, आकार, वजन, चव, वेस्टर्न, दर्जा या सर्व संदर्भाने एकजिन्सी आहेत, एकसारख्या आहेत, हे जे गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं आहे, किंवा विभाज्यता, सर्व वस्तू विभाज्य असतात, हे जे गृहीतक घेतलेलं आहे त्यावरती सुद्धा टीकाकारांनी टीका केलेली आहे। कारण ही परिस्थिती वास्तवात किंवा व्यवहारात पूर्ण होणे किंवा पूर्ण करणे अशक्य आहे आणि त्यामुळे या सिद्धांतावरती टीकाकारांनी हा आक्षेप घेतलेला आहे किंवा या टीका केलेल्या आहेत। दुसरी जी टीका करण्यात आलेली आहे ती म्हणजे संख्यात्मक मापन। उपयोगिता ही संख्येत मोजता येते किंवा तिचे संख्यात्मक मापन करता येते असे जे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतलेले आहे ते गृहीत अवास्तव आहे। उपयोगितेचं संख्यात्मक मापन कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही, कारण अद्याप तरी उपयोगिता मोजण्यासाठी आपल्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाही किंवा उपयोगिता मोजण्यासाठी कोणत्याही स्वरूपात आपल्याकडे तसं मानसशास्त्रीय साधन उपलब्ध नाही। ज्याप्रमाणे आपण थर्मामीटरच्या माध्यमातून ताप मोजू शकतो, थर्मल गन किंवा थर्मामीटरच्या माध्यमातून ताप मोजू शकतो, त्याप्रमाणे उपयोगिता मोजण्यासाठी आपल्याकडे कोणतेही साधन नाही आणि म्हणून टीकाकारांनी यावरती टीका केलेली आहे। वस्तूच्या वापरापासून मिळणाऱ्या उपयोगितेचे संख्यात्मक किंवा अंकात्मक मोजमाप करता येते असे या सिद्धांताच्या स्पष्टीकरणामध्ये डॉक्टर मार्शल यांनी गृहीतक घेतलेले आहे। वास्तवात कोष्टक तयार करून त्या आधारे तुलना करण्याचे काम मार्शल यांनी केले आहे, पण वास्तवात मात्र उपयोगितेचे अंकामध्ये किंवा संख्येमध्ये मोजमाप होऊ शकत नाही। ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे। त्यामुळे या गृहीतकावर किंवा या गोष्टीवरती टीकाकारांनी टीका केलेली आहे आणि ही एक मर्यादा म्हणून आपल्याला सांगता येते। तिसरं जे आहे ते अविभाज्य वस्तू। सर्व वस्तू या विभाज्य असतात असं
या सिद्धांतामध्ये गृहीत धरण्यात आलेला आहे. सर्व वस्तू या विभाज्य असतात, म्हणजे त्याचे लहान लहान विभाजन करता येते, लहान लहान त्याचे भाग करता येतात, तुकडे करता येतात, असं या ठिकाणी गृहीत घेण्यात आलेलं आहे. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की व्यवहारामध्ये अनेक वस्तू या अविभाज्य असतात. त्या वस्तूंचं विभाजन होऊ शकत नाही. अशा हजारो प्रकारच्या वस्तू आहेत की ज्यांचं विभाजन होऊ शकत नाही किंवा त्या वस्तू आपण विभागू शकत नाही. पण डॉक्टर मार्शल यांनी सर्व वस्तू या विभाज्य आहेत असं गृहीतक घेतलेलं आहे. आणि त्यामुळे टीकाकारांनी ही एक मर्यादा म्हणून सांगितलेली आहे किंवा यावरती टीका केलेली आहे की सर्व वस्तू या विभाज्य नसताना आपण विभाज्य मानतो. या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी डॉक्टर मार्शल यांनी काय केलेलं आहे, वस्तू या विभाज्य असतात असं गृहीतक घेतलेलं आहे. पण वास्तवात अनेक वस्तू व्यवहारामध्ये अशा आहेत की ज्यांचे आपण विभाजन करू शकत नाही. उदाहरणार्थ लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, टी व्ही आहे. या वस्तू आपण अर्ध्या स्वरूपात किंवा त्यांचे लहान लहान तुकडे करून घेऊ शकत नाही. फ्रीज, टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंचे विभाजन करणे शक्य नाही. या वस्तू आपण अर्ध्या किंवा पाव या स्वरूपात घेऊ शकणार नाही. या वस्तू एकावेळी एकच खरेदी केल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्यांचा सीमांत उपयुक्तीची तुलना करणं अशक्य आहे. आणि म्हणून ही एक टीकाकारांनी केलेली आहे. सर्व वस्तू विभाज्य मानणं चुकीचं आहे. 4 नंबरची जी टीका आहे ती म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी उपभोक्त्याची पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असं गृहीतक घेतलेलं आहे. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असू शकत नाही. पैशाच्या सीमांत उपयोगितेमध्ये बदल होतात. व्यक्तीला असणारं जे काही पैशाचं महत्त्व आहे ते बदलत जातं. जर व्यक्तीकडे पैशाची चणचण असेल किंवा पैसा कमी असेल तर त्याची पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते. पण व्यक्तीकडे जर पैसा प्रचंड आला, पैसा खूप वाढला, तर त्यावेळेला मात्र पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी होते. त्याचं पैशाचं असणारं महत्त्व हे कमी होतं. याचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता जी स्थिर मानलेली आहे ती स्थिर नसते. यावरती टीकाकारांनी टीका केलेली आहे किंवा ही एक मर्यादा म्हणून सांगण्यात आलेली आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये डॉक्टर मार्शल यांनी पैशाची किंवा पैशाच्या प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असं मानलेलं आहे, असं गृहीतक घेतलेलं आहे. मात्र टीकाकारांनी या सिद्धांतावर टीका करतेवेळी पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते, शिवाय ती व्यक्तिपरत्वे बदलत जाते असे दाखवून दिलेले आहे, असे सिद्ध केलेले आहे. पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तीजवळ पैशाचा जो काही साठा आहे आणि वस्तूंच्या किमती किंवा किमतीतील बदल यावर अवलंबून असते. व्यक्तीकडे असणारा पैशाचा साठा वाढला किंवा व्यक्तीकडे पैसे जास्ती आले तर त्याला असणारी जी काही पैशाची किंमत आहे किंवा त्याला असणारं पैशाचं जे महत्त्व आहे ते कमी होत जातं. या उलट त्याच्याकडला पैसा कमी झाला, दिवाळखोरी आली किंवा आणखीन काही प्रश्न निर्माण झाला तर त्याचं असणारं पैशाचं महत्त्व हे वाढत जातं. म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. आणि म्हणून शिवाय किमतीत बदल झाले, वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाले तरीसुद्धा पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी जास्त होऊ शकते, त्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि त्यामुळे डॉक्टर मार्शल यांनी घेतलेली ही जी काही गृहीतक आहे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, यावरती टीकाकारांनी टीका केलेली आहे. टीकाकारांनी हे गृहीतक मर्यादा या स्वरूपात घेतलेलं आहे. पुढची टीका आहे एकच गरज. डॉक्टर मार्शल यांनी असं गृहीत घेतलेलं आहे की व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करते किंवा व्यक्ती
एका वेळेला एकाच वस्तूचा उपभोग घेत असते. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की व्यक्ती एका वेळेला अनेक गरजा पूर्ण करत असते. व्यक्ती एकाच वेळेला अनेक वस्तूंचा उपभोग घेत असते. व्यवहारामध्ये अनेक वस्तू विविध उपयोगी असतात आणि त्यामुळे एका वस्तूचा वापर अनेक कारणासाठी केला जातो. तर यावरती सुद्धा टीकाकारांनी टीका केलेली आहे. घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांताच्या स्पष्टीकरणात व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करते असे मानून स्पष्टीकरण केलेले आहे किंवा असे गृहीत धरून हे स्पष्टीकरण केलेले आहे. वास्तवात व्यक्ती एका वेळेला अनेक गरजा पूर्ण करत असते, अनेक वस्तूंचा उपभोग घेत असते. त्यामुळे एकच गरज विचारात घेऊन केलेल्या या सिद्धांतावरती किंवा त्या स्पष्टीकरणावरती टीकाकारांनी टीका केलेली आहे. ही मर्यादा म्हणून सांगितलेली आहे. तर हे 5 टीका किंवा मर्यादा स्वरूपात पॉईंट्स आपल्याला सांगता येतील. आपण परत यांचं आणखी एकदा अवलोकन करूयात. घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांतावरील टीका किंवा मर्यादा. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी मिळत जाते. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. हा जो सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे, या सिद्धांतावरती टीकाकारांनी टीका केलेली आहे, मर्यादा सांगितलेली आहे. पहिली मर्यादा आहे अवास्तव गृहीतके. म्हणजे अवास्तव गृहीतके कोणती आहेत? डॉक्टर मार्शल यांनी जी काही गृहीत परिस्थिती घेतलेली आहे ती सर्व अवास्तव आहे. त्याचा वास्तवाशी अजिबात मेळ बसत नाही असं टीकाकारांनी स्पष्ट केलेलं आहे. या सिद्धांतामध्ये ज्या काही प्रमुख गृहीतकांना घेण्यात आलेले आहे त्यामध्ये विवेकी उपभोक्ता हा सर्वसामान्य असतो, विवेकी असतो, तो महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो वगैरे वगैरे बाबी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत किंवा तसं गृहीतक घेण्यात आलेलं आहे. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की व्यवहारामध्ये सर्व व्यक्ती या किंवा सर्व उपभोक्ते हे विवेकी असतीलच असे नाही. तर अनेक व्यक्ती या अपसामान्य असतात किंवा मद्यप्राशन केलेले असतात किंवा अनेक व्यक्ती या व्यवहार पाहत नाहीत, म्हणजे महत्तम समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. गरज पूर्ण झाली, पुरेसा आहे एवढाच विचार करणाऱ्या व्यक्तीसुद्धा असतात. म्हणजे पैशाला कमी महत्त्व देणाऱ्या किंवा पैशाचं महत्त्व नसणाऱ्या व्यक्ती या विवेकी असतीलच असं नाही. ते महत्तम समाधानासाठी प्रयत्न करतीलच असं नाही. ते त्यांचा उद्देश हा फक्त गरज पूर्ण करणे एवढाच असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं वर्तन हे विवेकी ठरत नाही. शिवाय संख्यात्मक मापन, उपयोगितेचं संख्यात्मक मापन, एकजिन्सी वस्तू, विभाज्यता ही जी काही गृहीतके आहेत त्या सर्वच गृहीतकांवरती टीकाकारांनी टीका केलेली आहे. ही गृहीतके अवास्तव आहेत किंवा वास्तवाचा त्याचा संबंध नाही अशा प्रकारचा या ठिकाणी टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढची टीका आहे संख्यात्मक मापन. डॉक्टर मार्शल यांनी उपयोगितेचं संख्यात्मक किंवा आकड्यामध्ये मापन करता येतं असं जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्यावरती टीकाकारांनी टीका केलेली आहे. वास्तवात उपयोगिता ही संख्येत मोजू शकत नाही, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता मोजण्यासाठी अद्याप तरी वैज्ञानिकांना अशा प्रकारचं कुठलंही साधन उपलब्ध झालेलं नाही किंवा त्यांनी शोधलेलं नाही आणि म्हणून हे एक टीका किंवा मर्यादा म्हणून आपल्याला सांगता येते.
अविभाज्य वस्तू. डॉक्टर मार्शल यांनी सर्व वस्तू या अविभाज्य आहेत. सर्व वस्तू आपणाला विभागून घेता येतात, त्यांचे लहान लहान तुकडे करून घेता येतात, अशा प्रकारचं गृहीतक घेतलेलं आहे. पण व्यवहारामध्ये मात्र अनेक वस्तू या अविभाज्य असतात, त्यांचं विभाजन करता येत नाही, त्यांचे लहान लहान तुकड्यामध्ये भाग करता येत नाही. आणि त्यामुळे डॉक्टर मार्शल यांच्या या गृहीतकावरती सुद्धा टीकाकारांनी टीका केलेली आहे. हे गृहीतकसुद्धा अवास्तव आहे किंवा ही या सिद्धांताची एक मर्यादा आहे असं स्पष्ट केलेलं आहे. गाडी, फ्रीज, टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंचं विभाजन करता येत नाही. त्या आपण अर्ध्या किंवा पाव स्वरूपात घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ही एक मर्यादा आहे. पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर मानलेली आहे. वास्तवात पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते. पैशाच्या प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता ही बदलत जात असते आणि त्यामुळे ही एक मर्यादा किंवा टीकाकारांनी यावरती टीका केलेली आहे. पैशाची सीमांत उपयोगिता ही सातत्याने पैशाची जी काही संग्रह आहे, पैशाचा जो काही साठा आहे, व्यक्तीकडे किती पैसा आहे यावरती त्याची सीमांत उपयोगिता अवलंबून असते. शिवाय वस्तू आणि सेवांच्या किमती काय आहेत यावरती सुद्धा सीमांत उपयोगिता, पैशाची सीमांत उपयोगिता अवलंबून असते. किंमत आणि व्यक्तीजवळ वस्तूच्या किमती आणि व्यक्तीकडील पैशाचा साठा यावरती एकंदरीत पैशाची सीमांत उपयोगिता अवलंबून असते. पण डॉक्टर मार्शल यांनी हे जे गृहीतक घेतलेलं आहे, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, यावरती टीकाकारांनी टीका करत असताना ही एक मर्यादा आहे असं स्पष्ट केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एकच गरज. व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करते किंवा एका वेळेला एकाच वस्तूचा वापर करते, एकच गरज पूर्ण करते, अशा प्रकारचं स्पष्टीकरण डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे. एकच गरज विचारात घेऊन व्यक्ती एकाच वेळेला एकाच वस्तूचा उपभोग घेते असं विचारात घेऊन डॉक्टर मार्शल यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि त्यामुळे ही एक मर्यादा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या वेगवेगळ्या मर्यादा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या मर्यादांचे जे काही पॉईंट्स आहेत ते मी परत एकदा नव्याने सांगतो आहे. लक्षात घ्या. अवास्तव गृहीतके. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची जी काही गृहीतके आहेत ती अवास्तव आहेत, वास्तवाला धरून नाहीत, अशा प्रकारची टीका टीकाकारांनी केलेली आहे. नंबर 2 आहे संख्यात्मक मापन. संख्यात्मक उपयोगितेचं संख्यात्मक किंवा अंकात्मक मापन करता येतं. ही जी काही गृहीत परिस्थिती घेतलेली आहे यावरती सुद्धा टीकाकारांनी टीका केलेली आहे. ही एक मर्यादा या स्वरूपात स्पष्ट केलेली आहे. अविभाज्य वस्तू. डॉक्टर मार्शल यांनी सर्व वस्तू या विभाज्य असतात अशा प्रकारचं स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा असं गृहीत घेऊन स्पष्टीकरण केलेलं आहे. पण टीकाकारांनी यावरती सुद्धा टीका केलेली आहे, कारण व्यवहारामध्ये टी व्हीसारख्या, मोबाईलसारख्या अनेक वस्तू या अविभाज्य असतात, पण डॉक्टर मार्शल यांनी मात्र त्यांना विभाज्य असतात असं म्हटलेलं आहे. पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असं गृहीत घेतलेलं आहे. पण वास्तव परिस्थिती अशी आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीच स्थिर नसते. पैशाचा संग्रह किंवा पैशाचा साठा आणि वस्तूंच्या किमती यांचा त्यावरती परिणाम होत असतो. आणि एकच गरज, व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करते किंवा एका वेळेला एकच वस्तूचा वापर करते असं गृहीत घेतलेलं आहे. या सर्व टीका म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आपण यावरती पुढे सविस्तर चर्चा करूया. धन्यवाद.